16व्या आणि 17व्या शतकापर्यंत भारतातील व्यवहारामध्ये फारसी, अरबी, उर्दू या भाषांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होता. त्यामुळे आपली मराठी भाषा कुठेतरी लुप्त होत चालली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली आणि त्यानंतर त्यांनी मराठी भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. त्यांनी आपले वकील रघुनाथपंत हनुमंते यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की मराठी शब्दांचा एक शब्दकोश तयार करा. त्यानुसार रघुनाथपंत हनुमंते यांनी धोंडीराम लक्ष्मण व्यास यांना सोबत घेऊन 1400 मराठी शब्दांचा शब्दकोश तयार करवून घेतला, ज्याला आपण राजकोश म्हणून ओळखतो. यामध्ये अनेक अरबी शब्दांना इतर भाषीय शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्यात आले. उदाहरणार्थ, किल्ला हा आपल्याला मराठी वाटत असला तरी हा एक अरबी शब्द आहे. किल्ला या